त्याला चढवण्यात येतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. असं नाही की आताच इकडे लोकल कोर्टने म्हटलं की लगेच फाशीवर चढवून देतं, असं होत नाही. त्याला प्रोसिजर आहे ती. आणि यामुळे ही प्रोसिजर यासाठी की कोणालाही निरपराधाला हा दंड मिळता कामा नाही. प्रियांनो, येशू ख्रिस्त ज्या वधस्तंभाच्या बद्दल बोलत आहे तिथे अतिशय क्रूर, अतिशय भयानक अपराध केलेले व्यक्ती, ज्यामध्ये हत्या असेल, बलात्कार असेल किंवा दरोडा असेल किंवा राष्ट्राच्या विरोधात बंड केलेले लोक असतील, त्यांच्यासाठी ही शिक्षा नियोजित केलेली होती. कोणालाही मृत्यूदंड किंवा विशेष करून वधस्तंभ देण्यात येते. दुसरी गोष्ट, त्यांनी का ते मृत्यूदंड? कारण की लोकांनी जेव्हा त्याचा छळ बघतील, लोक जेव्हा त्याच्यावर ज्या प्रकारे सर्व प्रकारचे अटॅक केले जातील किंवा ज्या प्रकारचा त्याला क्रूरतेने मारत त्या वधस्तंभाच्या खिळ्यांच्या द्वारे ठोकून मारलं जाईल, याद्वारे लोकांमध्ये विशेष करून अपराध्यांमध्ये एक वचक बसावं की मी जर असं केलं तर मला असं भयानक दंड मिळणार आहे. आणि मला त्यामुळे लोकांच्या मनामध्ये काय, अपराध्यांच्या मनामध्ये भीती निर्माण होत. या सर्व गोष्टी त्यामुळे करत होते. आता येशू ख्रिस्ताला जेव्हा त्या वधस्तंभाकडे घेऊन चाललेले होते आणि त्या वधस्तंभाच्याकडे नेत असताना जेव्हा आपल्याला दिसतं की त्याला फटके मारले जात होते, त्याचे कपडे हिरावलेले, चापकांचे 39 फटके त्यांनी खाल्लेले होते. आणि त्याचप्रमाणे मी मागच्या वेळेस म्हटलं की जवळजवळ 18 तास त्याला पाणी दिलं नाही, असं तापत्या उन्हामध्ये, अंगावर कपडे नाही आणि मोठं वजनदार ते वधस्तंभ खांद्यावर लादून तो चाललेला आहे. जागोजागी तो पडतो, वधस्तंभाच्या खाली दबला जातोय. वधस्तंभ हलका नव्हता, 150-200 किलो वजनाचा वधस्तंभ, लाकडी वधस्तंभ होता. तो घेऊन चाललेला आहे आणि झुणीने माखलेला आहे, रक्ताने तो सर्व काही भरलेला आहे. डोक्यामध्ये त्याचा काट्याचा मुकुट आहे, त्याच्यातून रक्त गळत आहे, शरीरातले सगळे मांस उधळलेला आहे. आणि असा तो चाललेला असताना जे लहान लहान लेकरं जे होते ते किंचाळत होते, ते भेदरलेले होते की काय होत आहे. त्याची आई पण त्यांचे डोळे बंद करत असेल कदाचित की हे दृश्य बघू नको. आपल्याला माहिती आहे आजकाल पण टीव्ही मध्ये काही असं भयानक दृश्य जर काढलं तर त्याला काय करतात, त्याला शेडेड करून देतात, म्हणजे की कोणी लेखील ह्याला बघू शकत नाही, कारण की ते भयावह दृश्य आहे. परंतु ते दृश्य ते लेकरं बघत होते. आपल्याला बघत आहे की त्यांच्यामध्ये जे स्त्रिया होती ते रडत चालल्या होत्या. काही लोक निश्चित डोळे बंद करून घेत होते, ते त्याच्या चेहऱ्यावर थुकत होते, चापकाने मारत होते, काठीने त्याला मारलं गेलेले, वेताने त्याला मारलं गेलेले. आणि अनेक स्त्रिया, अनेक पुरुष म्हणत होते, अरे यांनी आज घरातला रोग बरे केले, यांनी माझ्या जीवनामध्ये जीवन दिलेलं आहे, अनेकांना त्याने मृत्यूपासून वाचवलेले, अनेक आंधळ्यांना डोळे दिलेले, लंगड्यांना पाय दिलेले, ह्याला मारू नका, असं कोणता त्याने गुन्हा केला? तर ते रडत मागे चाललेले. पुरुषजन पण त्याच्या मागे चाललेले आहे, त्यांचे प्रियजन निश्चितच या सर्व गोष्टीबद्दल निश्चितच शोक करत आहे. तर काही लोक आनंद पण करणारे लोक होते. नुसते काही शोक करणारे लोक, तर काही लोकांना आनंद पण होत होता की अशा प्रकारे ह्या व्यक्तीला मृत्यूदंड दिलाच पाहिजे, ह्याला वधस्तंभावर खिळा. कारण की यहुदी लोकांचीच मागणी होती की याला वधस्तंभावर खिळा. आणि या सर्व अत्याचारामध्ये विलाप करणाऱ्या लोकांचा मध्ये, आनंद करणाऱ्या लोकांमध्ये हा येशू वधस्तंभ घेऊन चाललेला आहे. येशू वधस्तंभ घेऊन आता येशूचा गुन्हा काय होता? आणखी सगळ्यात पहिले आपल्याला माहिती आहे त्यांनी कोणाचा मर्डर केला आहे का? कोणी रेप केलेला आहे का? लुटारू आहे का? त्यांनी काही बंड केलेला आहे का? काही सैनिक येऊन ते रोमन सत्तेवर हल्ला केला? काय गुन्हा होता मग येशूचा? आता हा प्रश्न आपल्याला अनेक ख्रिश्चन लोकांना विचारला जाईल. येशूला जर वधस्तंभावर दिलं तर त्याचा अपराध काय होता? काय होता सांगा बरं अपराध होता येशू ख्रिस्ताचा? कोणता असा अपराध केलेला होता की त्याला वधस्तंभावर खिळा म्हणून सगळे यहुदी लोक ओरडत होते? विशेष करून शास्त्री आणि परुषी लोकांनी त्यांना फूस लावलेली होती. आणि त्यामध्ये सगळ्यात पहिला जो गुन्हा होता की हे जे 10 आज्ञा आहे, ज्याला काय म्हणतो आपण नियमशास्त्र, या आज्ञा त्यांनी मोडलेल्या होत्या. त्यांनी स्वतःला देवाचा पुत्र म्हणून घेतलेलं होतं आणि देवाचा पुत्र म्हणण्याची पात्रता नाही. तो त्यांनी स्वतःला देवाचा पुत्राच्या बरोबर म्हटलेलं आहे की मला पाप क्षमा करण्याचा अधिकार आहे. आणि आपल्याला माहिती आहे की
आज देखील वचनामध्ये बघा, किंवा आपण यहुदी लोकांच्या नियमशास्त्रामध्ये देवालाच पाप क्षमा करण्याचा अधिकार आहे. म्हणजे त्यांनी स्वतःला काय देव, आणि देव जर म्हटलं तर हा गंभीर गुन्हा होता. आणि त्यामुळे त्याला ह्या गोष्टीमुळे नियमशास्त्र मोडणे, देवाची आज्ञा मोडणे, स्वतःला देव म्हणणे, ह्या सर्व गोष्टीमुळे त्यांनी काय केलेलं होतं, नियमशास्त्र किंवा यहुदीचं जे काही शिक्षण होतं ते मोडलेलं. आणि सर्वात गंभीर गुन्हा होता की नियमशास्त्र तेव्हा मोडलं जात. आपल्याला ही बाब लक्षात ठेवा की त्याचा एकच शिक्षा आहे आणि ती मृत्यूदंड, आणि ते होतं धोंडमार. लक्षात ठेवा, ती शिक्षा धोंडमार होती, वधस्तंभ नाही. पवित्र शास्त्रामध्ये किंवा आपण म्हणूया की ह्या नियमशास्त्र यहुदी ज्या लोकांच्या परंपरेमध्ये वधस्तंभ नाही आहे, धोंडमार येते. त्यामुळे हा सिरियाचा जे काही शस्त्र होतं किंवा सिरियाचा हा दंड देण्याचा पॅटर्न होता, हा यहुदी पॅटर्न नाही. आणि अशा प्रकारे येशू ख्रिस्त या प्रकारे मारला जात आहे, छळला जात आहे, आणि त्याला निश्चितच लोक अपमानित होताना बघत आहे. आणि या सर्व गोष्टी बघत असताना आपल्याला त्याच्यावर लावलेला दंड देखील कळालेला आहे. लक्षात ठेवा, कोणी विचारलं येशूला काय अपराध होता, तर हा अपराध होता, तरी देखील तो निरपराधी होता. आज आपण काय म्हणतो, तो निरपराधी होता. आणि या सर्व गोष्टी करत असताना प्रश्न हा येतो की येशू ख्रिस्त याचा जो अपराध आहे त्याच्याबद्दल तो स्वतः काय म्हणतो की मला तो वैभव, येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभाला निश्चितच क्रूरतेचा, मरणाचा, अपमानाची जागा म्हटली नाही, तर ते मला उचलणं गरजेचं आहे असं येशू ख्रिस्त म्हणतो. कारण की त्यासाठीच तो या जगामध्ये आले. पहिलेच एंट्री जेव्हा येशू ख्रिस्ताची होते तेव्हा त्याचाच भाऊ बाप्तिस्मा करणारा योहान काय म्हणतो, हा पहा, काय, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. हा कोकरा आहे. आणि कोकरा काय, पाप हरण करणारा. आणि पाप हरण करणारा कोकरा म्हणजे तो वधला पाहिजे. आणि यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मापासूनच आपल्याला निरंतर दिसतं की तो कशासाठी आला होता, वधस्तंभावर मरणासाठी आलेला होता. वधस्तंभावर तो मरण हे त्याने स्वीकार करावा यासाठी तो आलेला होता. आणि जर तो आलेला होता तर त्याला वधस्तंभ उचलायचाच होता. आणि त्यामुळे जेव्हा पिलात विचारतो की मला तर तुझ्यात काहीच पाप आढळत नाही, तेव्हा येशू ख्रिस्ताने काही प्रतिकार केला का, तू काय गुन्हा केला, तरी काहीच म्हटलं नाही, तो शांत बसलेला. आणि यावरून आपल्याला असं दिसतं की येशू ख्रिस्ताने प्रतिकार देखील केलेला नाही की बाबा मला सोडा, मला सोडा, मला सोडा. कारण की आजकाल आपल्या प्रत्येकाला कोणत्याही गुन्ह्यामध्ये गेलेल्यानंतर प्रत्येकाला वाटतं की माझी सुटका व्हावी. भले तो साधा जेल असो किंवा एक दिवसाची जेल असो किंवा साधं ट्रॅफिक पोलिसने आपल्याला पकडलं तरी आपण म्हणतो की सोडा आम्हाला, सोडा आम्हाला. बरोबर आहे ना. कोणी देखील सहसा कोणत्याही गुन्ह्यामध्ये गुन्हेगार म्हणून दंड भोगायची तयारी दाखवत नाही. आता जसं सांगितलं, ट्रॅफिक पोलिसच्याकडे जरी गेलो तरी आपण म्हणतो बाबा सोडा, पुढच्या वेळेस मी करणार नाही. अशा प्रकारे आपण सेटलमेंट कडे जातो. प्रभू येशू ख्रिस्ताने सेटलमेंट केलं नाही, तर तो त्याचा आनंदाने स्वीकार करतो. प्रेज द लॉर्ड. वैभवाचा अर्थ आहे येशू ख्रिस्ताने तो वधस्तंभ आनंदाने स्वीकार केलेला आहे. आणि तो जर आनंदाने स्वीकार केलेला आहे तर ही कोणाची योजना होती, पित्याची योजना होती. प्रेज द लॉर्ड. ही कोणाची योजना होती, बोला, कोणाची योजना, पिता परमेश्वराची योजना होती. आणि ती योजना प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे कोणासाठी लागू होत होती, तुमच्या आणि माझ्या म्हणजे पापी जनांसाठी पूर्ण होत होती. प्रेज द लॉर्ड. आणि जर ती पापी जनांसाठी पूर्ण होत आहे तर हा वधस्तंभ जो आहे, जो प्रभू येशू ख्रिस्ताने वाहिलेला आहे, जिथे तो मधोमध आहे आणि उजवीकडे आणि डावीकडे दोन वधस्तंभ आहे. उजवीकडचे आणि डावीकडचे ते चोर आणि निश्चितच दरोडेखोर होते, त्यांचा गुन्हा योग्य होता. येशू ख्रिस्ता हा निरपराध होता. परंतु जो मधला वधस्तंभ होता तो खरोखर येशू ख्रिस्तासाठी होता का? कोणासाठी होता तो मधला वधस्तंभ? चोर आणि गुन्हेगारांसाठीच तो वधस्तंभ होता. आणि तो गुन्हेगार, ते अपराधी कोण आहे? तुम्ही आणि मी.
हा मधला वधस्तंभ जिथे प्रभू येशू ख्रिस्त टांगला गेलेला आहे, त्या वधस्तंभाचा जो सन्मान आहे, तो जो अधिकार आहे, जो काही त्याच्यासाठी नियोजित केलेला आहे, ते तुम्ही आणि मी आहोत. आणि जर तुम्ही आणि मी त्या वधस्तंभावर जाऊ इच्छितो किंवा गेलो, तरच तुम्हाला खरी सजा, पापांचे, अपराधांची क्षमा मिळणार आहे. देवाचं वचन काय सांगतं आपल्याला माहिती आहे की 10 आज्ञा मोडल्या, 10 आज्ञापैकी एक आज्ञा मोडली तरी तो नियमशास्त्र मोडल्याचा त्याला काय येणार आहे. आणि नियमशास्त्र मोडण्याचा बद्दल संत पौल पुढे काय म्हणतो, पापाचं वेतन. पापी कोण आहे? येशू आहे का? मग कोण आहे? तुम्ही आणि मी. आणि तुम्ही आणि मी आहे तर तुम्ही म्हणावं पाळायचं तर वधस्तंभावर कशाला मरायचं आम्हाला. जसं आता मागच्या आठवड्यामध्ये मी 2 फ्युनरल केले क्राइस्ट चर्च, एक चंदू बोर्डे साहेबांचे बंधू आणि त्याचप्रमाणे एक सिनियर पगारे साहेब. आणि ते ज्येष्ठ होते आणि अतिशय सिनियर होते आणि अतिशय धार्मिक, रेग्युलर चर्चला येणारे व्यक्ती होते. आणि जेव्हा त्यांच्या कुटुंबियामध्ये या सर्व फ्युनरल झालेले, शोक आम्हाला दिसलेला नाही, कारण की ते कुटुंब विश्वास असणारं कुटुंब होतं. कारण की त्यांना या गोष्टीची जाणीव आहे की आमच्या प्रिय व्यक्तीने, पित्याने या मृत्यूच्या पश्चात देवाकडे ते गेलेले आहे. प्रेज द लॉर्ड. जगातले दुःख, जगातले शाप, जगातले आजार, जगातली व्याधी यापासून त्यांना मुक्तता मिळाली. प्रेज द लॉर्ड. परंतु प्रियांनो, आता जेव्हा आपण वधस्तंभाच्या पापाचं वेतन मरण आहे, तर आपण म्हणा मरूनच जाऊ आम्ही. काय मरायचं, एक दिवस सगळ्यांनाच मरायचंय. कोणते धार्मिक लोक कोणते जगणार आहे, ते पण 80-90 वर्ष, जसं पवित्र शास्त्रात लिहिलेलं आहे की मनुष्याची आयु मर्यादा 70 वर्ष, फार तर फार 80 वर्ष, मरूनच जाणार, आम्ही मरणार. मग काय फरक आहे? नाही प्रियांनो, असं इतकं कॅज्युअली घेऊ नका. आणि जर तुम्ही ते घेतात तर तुम्ही स्वतःला फसवत आहात. मरण आहे, परंतु हे जे पहिले मरण आहे, जे पापामध्ये मरतात त्यांना दुसरं मरण आहे. लक्षात ठेवा. जर तुम्ही त्या वधस्तंभाच्या मरणाच्या बद्दल गांभीर्याने घेतलं नाही तर तुमच्यासाठी दुसरा मरण तयार आहे. आणि ते दुसरं मरण जे आहे ते मरणाच्या बद्दल वधस्तंभ पवित्र शास्त्राने प्रकटीकरणामध्ये लिहिलेलं आहे की ती अग्नीचा सरोवर, ते गंधकाचा सरोवर त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेला. आणि ते भयानक मरण आहे, ते मरण आहे. आणि ते मरणाच्या अगोदर एक मरण तुम्हाला आणि मला आहे. आणि त्याबद्दल आपण म्हणतो वधस्तंभाचं मरण. तर ते मरण जर तुम्ही इथे जगामध्ये स्वीकार केलं तर त्या मरणापासून, ज्याला म्हणतो अग्नीच्या सरोवराचं मरण, त्याच्यापासून तुमची आणि माझी सुटका होणार आहे. आणि जर आपण तो वधस्तंभ नाकारला तर काय होणार ते पुढे मी सांगणारच आहे. परंतु दुसरा वधस्तंभ जो आहे तो कोणाचा वधस्तंभ आहे? तुमचा आणि माझा. पहिला वधस्तंभ कोणाचा होता? प्रभू येशू ख्रिस्ताचा. त्यांनी वधस्तंभावर कार्य पूर्ण केलेले. आता मला सांगा, प्रभू येशू ख्रिस्ताचा जो वधस्तंभ आहे किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या योजनेनुरूप त्या वधस्तंभावर तुम्ही आणि मी जाऊ शकतो का? नाही. आपण हातापायांना खिळे ठोकू शकतो, करेक्ट. आपल्या डोक्यावर काट्याचा मुकुट हे पण आपण सहन करून घेऊ. 39 फटके कदाचित आपण सहन करू, वधस्तंभ वाहून पण नेऊ. परंतु मला एकच गोष्ट सांगा की आपण पित्याचा क्रोधाचा प्याला पिऊ शकत नाही. कारण की येशू ख्रिस्ताने 6व्या उद्गारामध्ये म्हटलेलं आहे, हे बापा तू माझा का त्याग केलेला आहे, का त्याग केलेला आहे. 5व्या उद्गारामध्ये म्हटलेलं आहे. आणि त्यामध्ये आपल्याला एक गोष्ट स्पष्ट दिसते की आता अंधार पडलेला आहे, पित्याचा क्रोध उतरलेला आहे. दुसऱ्या भाषेमध्ये तो क्रोधाचा प्याला म्हणजे नरकीय मरण, ते प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर सहन केलं. येशू ख्रिस्त कोणत्याही व्याधी, कोणत्याही आजार, समस्याला किंवा कोणत्याही दुखना आणि किंवा कोणत्याही वेदनेला घाबरत नव्हता. त्याला कशाची भीती होती की मी निरपराध होताना देवाच्या पापी लोकांसाठी क्रोधाचा प्याला मला सहन करायचा आहे. आणि तो प्याला कोणीही सहन करू शकत नाही. कृपया मोबाईल, क्रोधाचा प्याला आपण सहन करू शकत नाही. इतकं गंभीर चाललेलं आहे तुमचं. तुम्हाला बाहेर जाऊन बोला ना, ऑनलाईन आहे आम्ही इथे. आणि त्यामुळे ही बाब आपण लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे
की तुम्हाला आणि मला तो पापाचा प्याला जो प्रभू येशू ख्रिस्ताने सहन केलेला आहे, तो तुम्ही आणि मी क्रोधाचा प्याला सहन करू शकत नाही, किंवा किती तुमची आणि माझी पात्रता नाही. परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा, तो जर हा वधस्तंभ आज तुम्ही जर घेतला नाही, तर तो क्रोधाचा प्याला तुमची आणि माझी वाट बघत आहे. लक्षात ठेवा, जर आपण आता आपला वधस्तंभ स्वतः वाहिला नाही आणि वधस्तंभ घेऊन चाललो नाही आणि येशूला अनुसरलो नाही, जसं इथे लिहिलेलं आहे की माझा जीव जो हलका आहे, भारी तर मी ऑलरेडी वाहूनच घेतलेला आहे तुमचा जीव, आता तुमच्यासाठी मी हलका जीव सोडलेला आहे. तो हलका जीव, हलकं वजन, हलका वधस्तंभ जो आहे, तो जर तुम्हाला सहन करायचा नाही, तर तो क्रोधाचा प्याला जो मी प्यालेलो आहे, तो तुम्हाला पांढऱ्या सिंहासनाच्या समोर जेव्हा न्याय होणार आहे, त्या समयी तुम्हाला सहन करावा लागणार आहे. आणि त्याबद्दलचं चित्र प्रभू येशू ख्रिस्ताने लाजर आणि श्रीमंताच्या उदाहरणामध्ये दिलेलं आहे. माहिती ना लाजर आणि श्रीमंताचं उदाहरण? श्रीमंत म्हणतो की झाल्यास त्या लाजराला पाठव, पाण्याचा एक थेंब जरी माझ्या ओठावर पडला तरी मला बरं वाटेल, परंतु ते देखील शक्य नाही. तिथे न विझणारं अग्नी आणि कोणत्याही प्रकारची दया तुमच्यावर केली जाणार नाही. युगानुयुग तुम्हाला जळत आणि युगानुयुग वेदना सहन करत, युगानुयुग सर्व प्रकारच्या विंचू आणि सर्व प्रकारच्या या काट्यातून तुम्हाला आणि मला जावं लागणार. आणि काही लोकांना काहीच वाटत नाही, कुछ नाही, होगा होगा, ठीक आहे. शेवटी ज्या लोकांना जसं घ्यायचं तसं घेऊ शकतात. परंतु आज जेव्हा आपल्या वधस्तंभाच्याकडे जातो, तर अनेक लोकांचं म्हणणं असतं, अहो पाळक साहेब, काय तुम्ही वधस्तंभ करतात? ते वधस्तंभपेक्षा डेंजर परिस्थिती आमच्या घरातली आहे. काय आमच्या घरात त्या आजारी, ह्या आजारी पडला नाही की तो आजारी पडला आणि तो हा गेला, तो गेला, खायला अन्न नाही, नोकरी करतो आम्ही, नोकऱ्या आम्हाला पैसा मिळत नाही, मिळतं तर ते पुरत नाही, आमचे मुलं वाया गेलेले, तरुण इकडे तिकडे हरवलेले आहे, आमची बायकोबरोबर आमचं नीट पटत नाही, घरामध्ये बायको आणि सुनेचं भांडणं चालू असतात, आणि आमच्या शेजारपाजांचे आम्हाला पटत नाही, घराचं भाडं थकलेलं आहे, आम्हाला राहायला घर नाही, एवढं उन्हामध्ये आम्हाला राहावं लागतं, जीव नकोसा झालेला आहे, मुलांना घडवलं ते काही नाही, आजार पण आमच्या काळाने लागलेला आहे, आणि विविध प्रकारचे व्यसनं आमच्या घरामध्ये, भांडणं होत आहे, आणि कोर्ट केस चाललेले आहे, पोलीस कंप्लेंट चालू आहे. काय आहे आमचं जे? हे वधस्तंभापेक्षा पण बेकार आहे. हे खऱ्या अर्थाने वधस्तंभच आहे आम्ही जे सहन करतो. प्रियांनो, हा वधस्तंभ नाही. मी रिपीट करतो, अनेक लोकांना वाटतं हे सगळं छळ आम्ही सहन करतो म्हणजे येशू ख्रिस्तासारखा आम्ही वधस्तंभ घेऊन चाललेलो आहे. सॉरी, हा वधस्तंभ नाही. आम्ही आपल्या कार्याच्यामुळे, आमच्या अपराधामुळे, आमच्या चुकीच्या कृतीमुळे किंवा देवाच्या परीक्षेमुळे यातून जातो. मी रिपीट करतो, हे काही देवाने तुम्हावर माझ्यावर लादलेला वधस्तंभ नाही. हा आमच्या अपराधांचा दंड आम्ही भोगत आहोत, किंवा योबासारखे सैतान तुमची आणि माझी, किंवा देव तुमची आणि माझी परीक्षा घेत आहे, आणि या परीक्षेमध्ये जर विजय ठरलं तर तुम्हाला दुप्पट आशीर्वाद योबाप्रमाणे मिळतील. परंतु याला अनेक जण म्हणतील की कोणती हे तर डेंजर वधस्तंभ आम्ही वाहत आहे, असं जर आपण म्हणतो तर मग आपण स्वतःला फसवत आहोत. आणि यासाठी आपण पवित्र शास्त्रामधून वाचूया मत्तेकृ शुभवर्तमान अध्याय 16, आणि त्यामध्ये आपण जाऊया मत्तेकृ शुभवर्तमान 16वा अध्याय आणि 24 आणि 25 वचन. कोणीतरी जोरात वाचा. मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, माझ्या मागे जर कोणाला येण्याची इच्छा असेल, त्याने स्वतःचा त्याग करा, म्हणजे आत्मनिग्रह करावा, व आपला वधस्तंभ, अंडरलाईन करा, आपला वधस्तंभ. प्रत्येकासाठी एक वधस्तंभ आहे. आपल्याचा अर्थ माझा, घरासाठी नाहीये, प्रत्येकासाठी एक वधस्तंभ आहे. आपला, आपण म्हणतो हा माझं घर आहे, हे माझं आहे, हा आपला आहे, ही आपली आहे. हा आपला वधस्तंभ एक आहे, आणि तिथे वचन हे सांगतं की आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावं आहे. पुढे, जो कोणी या वधस्तंभापासून पळतो, जो म्हणतो नाही 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 मला नाही जायचं तसं वधस्तंभ, म्हणजे तो आपला जीव वाचू पाहतो, तर तो आपल्या जीवाला म्हणजे शेवटी जो तो काही आत्मा आहे, जो प्रभूच्या मागे अनुसरत सार्वकालिक जीवनाकडे जाणार, तो सार्वकालिक नरकाकडे जाणार आहे. आणि पुढे, जो कोणी माझ्यासाठी आपल्या जीवाला मुकेल त्याला त्याचा लाभ होईल,
आणि पुढे लिहिलेले, मनुष्याने सर्व जग मिळवले तरी आपला जीव गमवला तर त्याला काय लाभ, आणि ह्यासाठी मनुष्य आपल्या जीवाचा मोबदला काय देणार. जो कोणी या वधस्तंभाला नाकारेल, जो कोणी या वधस्तंभासाठी तयार नाही, जो कोणी या वधस्तंभ घेऊन, ज्याचं असं लिहिलेलं आहे की स्वतःचा त्याग करून माझ्या मागे चालणार नाही, तो आपल्या जीवाला मुकणार आहे. आणि यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ तर नेहमी दिसतो, परंतु एक लक्षात ठेवा, तुमचा आणि माझा वधस्तंभ कुठे. कारण की आपला वधस्तंभच जर आपल्याला माहित नाही तर तुम्ही कसं काय अनुसरणार. फॉर एक्झाम्पल, जर आपल्याला आपलं घरच माहित नाही तर तुम्ही आपल्या घरात जाऊ शकतात का. नाही. तुम्ही घरच्या बाहेर निघाला आणि तुमची गाडी एक लागलेली असेल, कधी कधी आपण मॉलमध्ये जातो आणि हजारो गाड्या लागलेल्या राहतात, आपण विसरून जातो कुठे गाडी लावली आपली, इथे लावली, ए ला लावली की बी ला लावली की सी ला लावली की फर्स्ट फ्लोअर की सेकंड फ्लोअर. मॉलमध्ये आपण बघितलं हजारो गाड्या असतात, आपण विसरून जातो, मग आपल्याला कळतच नाही कुठे जायचं, शोध 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 करतो. त्याचप्रमाणे जर आपल्याला आपली गाडी सापडली नाही तर आपण जाऊ शकतो का. कोणती गाडी उचलून घरी जाणार का. नाही, आपल्याला आपलीच गाडी घ्यावं लागेल. प्रियांनो, जोपर्यंत तुम्हाला नाही मला आपला वधस्तंभच माहित नाही तर तुम्ही जाणार कसं. आणि जाणार नाही तर इथं वचनाने स्पष्ट लिहिलेलं आहे की जो कोणी वधस्तंभाचा पासून आपला जीव वाचू पाहतो तो जीवाला मुकणार आहे. आणि याकडे आपण लक्षच देत नाही. ते म्हणतात आम्ही प्रार्थना करतो ना पळायक साहेब, आम्ही चर्चला येतो ना पळायक साहेब, आम्ही बायबल वाचतो ना पळायक साहेब, झालो मी चाललो स्वर्गामध्ये. अहो, वधस्तंभाचं काय. येशू ख्रिस्ताने का वधस्तंभ एवढा, वधस्तंभ आणि वधस्तंभाच्या जवळ, आणि संत पौलाने देखील वधस्तंभाच्या शिक्षणाकडे लक्ष केंद्रित केलंय. मग आता प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभाकडे तर आपण बघितलेलं आहे, कळालं ना येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ काय काय त्याने केलेलं आहे. आता आपल्या वधस्तंभाच्याकडे जेव्हा आपण येतो तर आपल्याला काय काय करायचं. कारण की नुसतं वधस्तंभ ठेवून चालणार नाही. माझ्या गळ्यामध्ये वधस्तंभ आहे ना पळायचं, भाव बघा माझा वधस्तंभ. कोणीतरी म्हणून बघा ना माझ्या घरामध्ये एवढे वधस्तंभ आहे, हा आहे ना माझा वधस्तंभ. मी म्हटलं माझ्या मागे एक वधस्तंभ लागला, हा आहे ना. नाही, तसं नाही हो, एवढं कॅज्युअली आपण घेऊ शकत नाही. येशू ख्रिस्तांनी नुसतं वधस्तंभ दाखवलं नाही, भाव बघा माझा वधस्तंभ, मेलो मेलो ह्याच्यावर, असं नाही झालेलं. येशू ख्रिस्तांनी त्यावर सहन केलेलं आहे, आणि नुसतं सहन केलं नाही तर त्या वधस्तंभासाठी तो जगामध्ये आला. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त जगामध्ये काय आला होता. वधस्तंभावर मृत्यू सहन करण्यासाठी आलेला होता. त्याला नॉर्मल डेथ किंवा असं काहीतरी असं भाल्याने किंवा चाकूने किंवा असं नॉर्मल डेथ, आजारीने मरण येणार नव्हतं, ऍक्सिडेंटने मरण येणार नव्हतं. त्याचं फिक्स होतं की त्याला वधस्तंभावरच मरायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्याचप्रमाणे प्रियांनो, जे तुम्ही आणि मी विश्वास जे म्हणतोय हम येशू के संग एक दिन स्वर्ग जाएंगे. येशू के संग, संग म्हणजे मागे मागे, बरोबर आहे. आणि इथे काय लिहिलेलं आहे की जो माझ्या मागे वधस्तंभ घेऊन चालतच नाही तर तो माझाच नाहीये. मला जायचं येशूच्या बरोबर संग 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 चालणे काय, परंतु सगळ्या मौज मजा आनंदामध्ये येशूच्या संग चालाय. वधस्तंभ घेऊन कोण चालणार. आणि जर तुम्ही वधस्तंभ घेऊन चालतच नाही तर तुमचा आणि माझा वधस्तंभ मला माहीतच नाही, आणि माझा वधस्तंभ मला जर माहीत नाही तर मग याचा अर्थच आहे की तुम्हाला आणि मला येशू ख्रिस्ताने जर वधस्तंभ गेला नाही तर इथे लिहिलेलं आहे की त्यांनी सर्व काही जग मिळवलं आणि आत्मा गमवला तर काय लाभ. जाऊया आपल्या वधस्तंभाच्याकडे. आणि आपल्या वधस्तंभाच्याकडे जेव्हा आपण जातो तेव्हा काही गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहे, जे लक्षात घेणं अतिशय महत्वाचं आहे. की त्यांनी म्हटलेलं आहे की जो माझा वधस्तंभ त्याने स्वतःचा त्याग करावा, ज्याला आत्मनिग्रह म्हटलेलं. आता वधस्तंभावर जेव्हा म्हणतो की हा माझा वधस्तंभ आहे, आता आपल्या मागे काही आपल्याला टांगलेला वधस्तंभ, हातापायाला खेळलेला वधस्तंभ दिसणार नाही. वधस्तंभ येशूसाठी होता. वधस्तंभावर तुमची आणि माझी सुटका झालेली आहे. प्रेज द लॉर्ड. त्यावरून येशूने तुमची आणि माझी सुटका केलेली आहे. आणि मग येशू काय म्हणतो, मी तुम्हाला हलका वधस्तंभ देतो. प्रेज द लॉर्ड. तुम्हासाठी मी एवढा लोड देत नाही. तुम्ही किती, आपण किती दुबळे आहोत, आपण किती अपराधी आहोत, आपण किती दुबळे आहोत, हे कमकुवत आहोत, हे येशू जाणतो. आणि येशूला हे देखील माहिती आहे की तो क्रोधाचा प्याला आपण त्या वधस्तंभावर पिणे अशक्य. मग त्यामुळे येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी एक सोयीचा जीव, आत्ताच आपण वाचलेला सोयीचा जीव मी तुम्हासाठी दिलेला आहे, आणि तो वधस्तंभ त्याने आपल्याला दिलेला आहे. आणि त्यामध्ये पहिली गोष्ट त्याने सांगितलेली आहे की आपला वधस्तंभ घेऊन जात असताना त्या वधस्तंभाला पहिले काय केलेलं आहे की आत्मनिग्रह करावा.
आत्मनिग्रहाचा अर्थ आहे की आम्हाला ज्या गोष्टी आवडतात परंतु ते देवाला आवडत नाही. फॉर एक्झाम्पल, मला लबाडी करणं, मला खोटं बोलणं, मला फसवेगिरी करणं, मला एकमेकांच्या बरोबर गॉसिप्स करणं, एकमेकांचे थट्टा टवाळी करणं किंवा घरी जाऊन भांडाभांडी करणं हे मला आवडतं. देवाला आवडतं का? होय, देवाला आवडेल का त्याचा मुलगा असं करल? परंतु आपण म्हणतो पाळक साहेब ते थोडंसं असं केलं ना तर बरं वाटतं, रिलॅक्स वाटतं. जरा बायकोबरोबर भांडलं ना मग एकदम हलकं हलकं वाटतं. बायको म्हणते माझा नवरा घरी आला ना थोडं जरा बोलले बिल्ले ना एकदम फ्री आणि छान वाटतं. लेकरांना आवरा, ते मुलगा फार बरं मस्ती करतात. पॅरेंट्स लोकांनी त्यांना आवरा, माझं लक्ष असतं सुरुवातीपासून. तर ही बाब आपण लक्षात ठेवा, महत्वाचा विषय सुरू आहे. आणि ही बाब आपण लक्षात ठेवा की जे देवाला आवडतं ती आपल्याला करायची आहे. परंतु आपल्याला आवडतं तसं आपण जीवन जगतो. आणि आपण काय म्हणतो, नाही 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 पाळक साहेब काय आमचा देव दयाळू माफ करल, तो आम्हाला माफ करल, आम्हाला करू दे आमचं कर, पण आम्ही रविवारच्या दिवशी येऊ, आम्ही माफी मागू देवाकडे, किंवा पहिल्या रविवारी प्रभुभोजनाच्या मेजापाशी येऊ, माफी मागू, सगळं काही साफ होऊन जाईल. नाही नाही प्रियांनो, हा वधस्तंभ तुम्ही एकाच दिवसात उतरत आहे. सदोदित तुम्हाला येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ घेऊन चालायचा. आणि दुसरी गोष्ट जी आहे त्यामध्ये आज्ञा पालन. मला येशूची आज्ञा पालायची. हे 10 आज्ञा बरोबरच पवित्र शास्त्र जर मी वाचतो तर पवित्र शास्त्रामध्ये माझ्यासाठी, वैयक्तिक माझ्यासाठी देवाने काय काय गोष्टी सांगितलेल्या आहे त्या गोष्टी मी करतो का, मी करते का, की मला जेव्हा परिस्थिती अनुरूपी पलटी मारतो की नाही 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 प्रभू जाऊ दे ना, आता थोडंसं करू दे, थोडासा खा लेता पी लेता मजा कर लेता, आज के दिन वीकेंड है, हफ्ते भर में बहुत प्रेयर करेंगे घर पे, असं करून आपण काय करतो, इकडे पाय ठेवतो, 2 दगडांवर पाय ठेवतो, 2 नावावर पाय ठेवतो आणि बुडणारे व्यक्ती. नाही चालणार तसं. तुम्हाला आणि मला आज्ञा पालन. हा यस, आपण देहिक असल्यामुळे चुका होतील आपल्याकडून, परंतु पश्चातापाचा अर्थ आहे की जी चूक आपण करतो त्यापासून परत एक वेळ तोंड फिरवणं आणि त्याच्याकडे परत जाता कामा नाही. तिसरी गोष्ट ज्याच्यामध्ये आहे की आपल्याला प्रार्थना करायची. परंतु प्रार्थना मी आता मागच्या कंटिन्यू संदेशमध्ये देतच आहे. बायबल स्टडीमध्ये खूप कमी लोक येतात कारण की त्यांना वाटतं आम्ही बायबलमध्ये फार एक्सपर्ट आहे आणि आम्हाला बायबलची गरजच नाही. काय म्हणतात, आम्हाला खूप कामधंदे असतात पाळायचे, तुम्ही रिकामे. ठीक आहे, आज मी रिकामे असेल, कदाचित कामधंदे नसेल, परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा की आम्हाला जेव्हा ICU मध्ये झोपावं लागतं, हॉस्पिटल, मग रिकामे झोपतात. मग म्हणतो पाळक साहेब या ना प्रार्थना करायला, या ना. मग हो, जेव्हा तुम्ही कामधंदे करता तेव्हा देवाची आठवण येत नाही. जेव्हा ICU मध्ये झोपता, जेव्हा तुम्हाला श्वास घेता येत नाही, जेव्हा तुमच्या घरामध्ये प्रॉब्लेम, मग लगेच देवाची आठवण येते तुम्हाला. याचा अर्थ हा आहे की देवासाठी तुमच्याकडे थोडाही वेळ नाही, परंतु देवाने तुमच्या दाराशी उभं राहावं, कधी बोललं की लगेच यावं. एवढा आमचा काय नोकर चाकर सारखा देव आहे का बसलेला? परंतु प्रियानो, आम्ही त्या प्रकारे देवाशी वावरतो. आणि यासाठी ही बाब देखील लक्षात ठेवायची आहे की आम्हाला प्रार्थना कोणासाठी करायची? इतरांसाठी प्रार्थना करायची. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आपण इतरांसाठी प्रार्थना करतो, देव म्हणतो तुझ्या सर्व प्रार्थनेचं उत्तर मी देणार. आता त्यावर मी जास्त बोलणार नाही कारण की बायबल स्टडीला त्यामध्ये मी जास्त चर्चा करत आहे. त्याचप्रमाणे कुटुंबापेक्षा येशूला प्राधान्य देणं. येशू कसं आहे, त्याचे भाऊ बहिणी आल्या, आई आल्या, तेव्हा सगळे शिष्य म्हणे की येशू तुझी भाऊ बहीण आलेले आहे. येशू कसं म्हणतं, कोण माझी भाऊ आणि कोण माझी बहीण, कोण माझी भाऊ. किती अपमान आहे ना. जर का आपण कोणाच्या घरी गेलो आपण म्हटलं कोण माझी भाऊ माझे कोण बहीण, तर कितीतरी अपमान आहे. परंतु येशू ख्रिस्ताने अपमानाच्या दृष्टिकोनातून पुढे त्यांनी सांगितलं, जो माझी आज्ञा पाळतो तोच माझा भाऊ, तोच माझी बहीण आणि तोच माझा नातलग आहे. प्रेज द लॉर्ड. भाऊ बहिणीला सोडून द्या असं नाही. येशू ख्रिस्ताने शेवटी वधस्तंभावर आपल्या आईची काळजी घेतली. पुढचे त्याचे भाऊ बहीण देखील येशूच्या मागे चाललेले. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की आई बहीण भाऊ रक्ताचे नाते हे नुसते पृथ्वीवर आहे, ज्याचा संबंध 60-70 वर्ष आहे. परंतु आम्हाला 60-70 वर्षाचं आयुष्य नाही, आम्हाला युगानुयुगाचं आयुष्य आहे. आणि युगानुयुगाचं आयुष्यापैकी 60-70 वर्ष आम्ही नातलगांबरोबर घालवणार आहोत. उरलेलं आयुष्य आम्हाला देवाबरोबर घालवायचं. प्रेज द लॉर्ड. परंतु त्या 60-70 वर्षामध्ये माझा भाऊ, माझी बहीण, माझी बायको, माझं त्याच्यासाठीच आयुष्य घालून देतं. माझा मुलगा आहे, माझा मुलगा येणार आहे, मग त्याला नोकरी, त्याला डबा द्यायचा, मला हे द्यायचं, येतच नाही चर्चला. माझी नोकरी. किती वर्ष नोकरी करायची हो तुम्हाला? एक व्यक्ती 30-35 वर्ष नोकरी करतो,
परंतु त्या नोकरीसाठीच आपलं पूर्ण जीवन आपण वाहून घेतो, परंतु येशूसाठी चाकरी करायला तयार होत नाही. एक लक्षात ठेवा, कुटुंब हे महत्वाचं आहे. कारण की संतती परमेश्वराने दिलेलं, त्याचं संगोपन करा, परंतु ते संगोपन करत असताना कोणाला प्राधान्य द्या? देवाला. कारण की आमच्यापेक्षा देवाला चांगलं कळतं तुमच्या मुलांची, मुलीची, लेकरांची, कुटुंबाची, पैशाची, धनाची, नोकरीची कशी काळजी घ्यायची. प्रेज द लॉर्ड. तेव्हा देवाला प्रथम स्थान, नंतर कुटुंबाला स्थान. परंतु अनेकांच्या जीवनामध्ये आपण बघतो ते कुटुंबासाठीच जगतात, त्या नोकरीसाठीच जगतात, मग वधस्तंभ विसरून जा. त्याचप्रमाणे आपल्याला देवाने वचन दिलेलं आहे, तुम्ही जगाचे प्रकाश. पण आमच्या घरामध्ये अंधकार आहे, आमच्या जीवनामध्ये पाप आहे, आमच्या जीवनामध्ये अशुद्धता आहे. मग कशा प्रकारचं तुमचं जीवन आहे? हो, तुम्ही जगाचे प्रकाशक यासाठी की तुमचे सत्कृत्य बघून लोकांनी स्वर्गीय देवाचा गौरव करावा. प्रेज द लॉर्ड. खरोखर आमचे कृत्य असे आहेत का हो, की आमच्याकडे बघून लोक म्हणतात खरोखर आहे, ह्यांचा देव माणूस आहे बाबा, ही देव ह्या खरोखर ह्याच्यामध्ये किती देवाची आज्ञा पालन आहे. बघा, त्याला त्रास झाला, समस्या झाल्या, तरी देखील तो देवापासून दूर होत नाही आणि देव त्याची प्रार्थना ऐकतो. देव त्याच्याद्वारे केले गेले प्रार्थनेचं उत्तर देतो. आणि त्यामुळे आपल्याला हे दिसतं की आपल्याला वचन वाचून सांगायची गरज नाही. लोकच म्हणतात की आमच्यासाठी ब्रदर प्रार्थना करा, आमच्यासाठी प्रार्थना करा, येशूकडे तुम्ही मागा. प्रेज द लॉर्ड. कारण की जो येशू तुम्हाला म्हणजे विश्वासणाऱ्याला किंवा सेवकाला किंवा दासाला आशीर्वाद देतो, तो तुमच्याद्वारे आम्हाला देखील आशीर्वाद देईल. हीच खरी अर्थाने सुवार्ता आहे. प्रेज द लॉर्ड. ट्रॅक्स वाटणं, बायबल वाटणं निश्चितच तो एक वेगळा प्रकार आहे, परंतु आचरणाच्या द्वारे ख्रिस्त गाजवणं हे महत्वाचं आहे. आणि ते आचरण जपण्यामध्ये प्रॉब्लेम आहे. प्रेज द लॉर्ड. एकदम सहजासहजी लोक स्वीकार करतील का तुम्हाला? नाही. त्याच्यासाठी त्रास उचलावा लागतो, संकट. हे वधस्तंभ स्वतःचा उचल नाही. प्रेज द लॉर्ड. आणि त्याचप्रमाणे गरजवंतांची सेवा आणि कळकळ. येशू ख्रिस्ताने स्पष्ट सांगितलं की जगामध्ये राहत असताना जो पण तुम्हाला गरजवंत मिळेल त्याच्याबद्दल येशूने चांगला शमरुनीचा देखील दिलेला आहे. आणि ते दिसत असताना त्याची सेवा करणं. आपल्याला माहिती आहे ख्रिस्ती समाज आणि ख्रिस्ती धर्मीय सगळ्यात जास्त सेवेभावी लोक आहेत, सर्वात जास्त दान देणारे लोक आहे, सगळ्यात जास्त गरजवंतांसाठी उभं राहणारे. जरी मारा, ठोका, काही करा, जाळा, परंतु ते त्यांच्या सेवेपासून परावृत्त होत नाही. का? कारण की त्यांना माहिती आहे प्रत्येक सेवा जेव्हा करत असताना त्या दुःखवंतामध्ये आम्हाला येशूची सेवा दिसते. प्रेज द लॉर्ड. जोरदार टाळ्या प्रभू येशू ख्रिस्तासाठी. मदर टेरेसाला जेव्हा असाच प्रश्न विचारला तेव्हा मदर टेरेसा म्हटली की मी का अशा लोकांना जवळ करते, मी का कवटाळते, का कुष्ठरोग्यांना, मी का भिकाऱ्यांना त्यांचे सर्व जखमा पुसते, कारण की मला त्याच्यामध्ये कोण दिसतो? येशू दिसतो. हो प्रियानो, ह्याला वधस्तंभ म्हणतात. प्रेज द लॉर्ड. आता ह्याच्यामध्ये क्रोधाचा प्याला वगैरे काही आला नाही, लक्षात ठेवा. तो ऑलरेडी येशूने प्यालेला आहे. आजार विकार कुठे आले का? नाही, तो ऑलरेडी येशूने वाहिलेले. प्रेज द लॉर्ड. कारण की आपण म्हणतो तुला बसलेल्या फटक्याने मला आरोग्य प्राप्त झालेलं. प्रेज द लॉर्ड. यस, हे सर्व फटके, अपराध, पाप, शाप हे सगळे ऑलरेडी येशूने वाहिलेले आहे. तुमच्यावर काही नाही आहे. तुम्हाला ह्या गोष्टी घेऊन तुमचा वधस्तंभ उचलायचा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जर तुम्ही तो उचलतात तर तुम्ही आशीर्वादित असे लोक ठरतात. कारण की देव तुमच्या जीवनामध्ये कार्य करतो. आणि देव जर तुमच्या जीवनामध्ये कार्य करतो तर मग आपल्याला ही बाब जाय, तो वधस्तंभ तुम्हाला आणि मला उचलूनच येशूच्या मागे चालायचं. आणि हा वधस्तंभाच्या बद्दल येशूने आता सुरुवातीला वचन मारलं की माझे जू हलके आहे. कसे आहे जू? सोपे आहे, तुम्ही सहज उचलू शकतात. मी जे काही उचललं ते तुमच्याशी उचललं जाणार नाही. मी जगाचे सर्व पाप, जगाचे सर्व शाप, जगाचे सर्व अपराध प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर उचललेला आहे. तो येशूचा वधस्तंभ आहे. आता आपल्या वधस्तंभावर काय काय करायचं आहे आपल्याला, हे आत्ताच मी तुम्हाला सांगितलंय की ते सोयीचं आहे. कारण की यासाठी तो सोयीचं बनतो, कारण की त्याच्यामुळे तुम्हाला युगानुगाचं जीवन प्राप्त होणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि आम्हाला ते जीवन हवं आहे. आम्हाला माहिती आहे हमको सियोन देश हमारा आहे, गीत गाऊन गाऊन आपण थकून गेलेलो आहे. आयुष्यभरात लाखो वेळेस ते गीत गायलेलं आहे, परंतु वधस्तंभच माहीत नाही. त्यामुळे आपण येशूचाच वधस्तंभाच्या मागे लागलो. तुम्हाला आणि मला निश्चितच येशू सारख्या वधस्तंभावर जरी खेळण्यात आलं, परंतु तो येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ नाही. कारण की येशू ख्रिस्त निरपराध होता. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आणि मी निरपराध आहोत का?
नाही. येशू ख्रिस्ताच्या काही कोणतंही पाप नव्हतं. आम्ही पापी आहोत आणि येशू ख्रिस्ताने क्रोधाचा प्याला प्यालेला आहे. तो तुमच्या वाटी येणार नाही, कारण की तो एकदाच सर्व जगासाठी प्रभू येशू ख्रिस्त पिऊन चुकलेला आहे. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे तुमच्यासाठी जे काही आता आहे ते आत्मनिग्रहाचा वधस्तंभ आहे. आणि आत्ताच आपण वाचलेला आहे, परत मी वाचतो, मत्ते शुभवर्तमान 16वा अध्याय 24वा वचन, माझ्या मागे एक कोणाची येण्याची इच्छा असेल तर त्यांनी स्वतःचा त्याग करावा आणि आपला वधस्तंभ घेऊन मला अनुसरावे. प्रेज द लॉर्ड. रिकामे हस्ते तुम्ही चाललेले येशूच्या मागे नाही. ते पाळक साहेब गाणे गात गात चालतो ना आम्ही, झावळ्याच्या रविवारी कसं वसन नवसत, तसं नाही चालणार. तिथे प्रार्थना करत करत पण नाही, बायबल वाचत वाचत पण नाही. या सगळ्या गोष्टीचा तो पुढचा भाग आला. त्यामध्ये सगळ्यात पहिले की तुम्ही स्वतःचा त्याग करावा. म्हणजे वधस्तंभ कोणती ठिकाण आहे? मरणाची जागा आहे. सांगा, वधस्तंभ मरणाची जागा आहे. बोला. आम्हाला स्वतःच्या देहिक जीवनाला वधस्तंभावर मारायचं आहे. प्रेज द लॉर्ड. एक शब्दामध्ये जर तुम्हाला सांगायचं तर माझा वधस्तंभ म्हणजे माझा मीपणा, हे सर्व मला वधस्तंभावर मारायचंय. म्हणजे मला जे काही आवडतं ते आता माझ्यामध्ये नाही, तर मला पित्याला जे काही आवडतं ते मी घेऊन चाललेलो आहो. प्रेज द लॉर्ड. आणि जर चाललो आहोत तर ह्याला काय म्हणतो आपण? वधस्तंभ उचलणे. प्रेज द लॉर्ड. परंतु एक गोष्ट आहे की काही जण लोक जे म्हणतात, नाही नाही आवाळाचं काय काय वधस्तंभ फालतू आहे, काही नाही, आम्हाला नाही उचलायचं वधस्तंभ. तुमची मर्जी, उचलायचं अगर नाही उचलायचं ही तुमची इच्छा आहे. ती काही देव तुम्हाला जोर जबरदस्ती करत नाही. तुम्हाला जर वधस्तंभ उचलायचा नाही तर नका उचलू. परंतु एक वचन आपण वाचूया आणि लूका शुभवर्तमानामध्ये आपण जाऊया, 14वा अध्यायामध्ये जाऊया आणि 14मध्ये आपण वाचूया 27वा वचन. लूक 14:27. लूक 14:27. हायलाइट्स करा हे सगळं. काय कोणाचा वधस्तंभ? येशू ख्रिस्ताचा नाही, स्वतःसाठी. आताच आपण वाचलं, प्रत्येकासाठी वधस्तंभ ठेवलेला आहे. मला माझा वधस्तंभ उचलून ना जायचं नाही येशूच्या मागे. जर येशूच्या मागे जायचं नाही तर तो स्वतःचा वधस्तंभ घेऊन मला येता येत नाही. मग काय होईल? त्याला माझा शिष्य होता येणार नाही. संपलं. इथं सगळं काय संपून घ्या. तिथे तुम्हाला ऑप्शनच नाहीये. तुम्हाला वधस्तंभ जर उचलायचा नाही म्हणजे तिसरे प्रकारच्या लोकांकडे आपण जात आहोत. तिसऱ्या वधस्तंभाकडे जात आहोत. पहिला वधस्तंभ प्रभू येशू ख्रिस्ताचा, दुसरा वधस्तंभ माझा. आणि जर मला वधस्तंभ उचलायचा नाही तर वचन स्पष्ट सांगतं की त्याला माझा शिष्य होता येणार नाही. आणि जर शिष्यच नाही तर स्वर्गात जाणार आहे का? नाही जाणार. आम्ही येशूला अनुसरणारे आहे का? नाही अनुसर. आम्हाला वधस्तंभच कळाला नाही, आम्हाला वधस्तंभ उचलायचा नाही. ते म्हणतात आम्हाला आमच्या इच्छेने जगू द्या, आमच्या मनाने जगू द्या. ते वधस्तंभ ते गुड फ्रायडेच्या दिवशी बघू. आम्ही पांढरे वगैरे कपडे छान घालून येऊ, छान तयार बियार होऊन आंघोळ बिंघोळ करून येऊ. 3 तास बसतो आपण, कसं तरी पाणी बिणी भरपूर पितो, बाटल्या 2-3 आणतो आणि मग उपवास वगैरे करतो 1 दिवस 40 दिवसामधून आणि म्हणतो झाला माझा आता वधस्तंभ झाला. आता पाळक साहेब पूर्ण वर्षभर वधस्तंभाचं नाव काढायचं नाही. परंतु पुढचा रविवार पेंटिकॉस्ट आहे, त्या अगोदर वधस्तंभाचं महत्वाकडे मी नेत असताना लक्षात द्यावा, जर वधस्तंभ नाही तर पुनरुत्थान नाही, पुनरुत्थान नाही तर स्वर्गारोहण नाही, आणि जर स्वर्गारोहण नाही तर पवित्र आत्मा तुम्हावर येईल आणि सामर्थ्य प्राप्त होणार नाही. हे सर्व एक चेन जे आहे ते एकमेकांशी कनेक्ट आहे. त्यामुळे तुम्हाला मी वधस्तंभावर नेलं. आता काही लोक म्हणतील आम्हाला वधस्तंभ उचलायचा नाही, तर प्रभू येशू ख्रिस्त स्पष्ट सांगतो इथे आणि तो म्हणतो की त्याला माझे शिष्य होता येणार नाही. आणि जर शिष्य होत नाही तर येशूचे आज्ञापालन करत नाही तर मग तुम्हाला आणि मला निश्चितच स्वर्गीय राज्यामध्ये प्रवेश नाही. आणि ही बाब देखील लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. आणि यासाठी आपण ही बाब जेव्हा लक्षात घेतो तेव्हा ह्या बाबीकडे जेव्हा आपण येतो तेव्हा ज्या लोकांनी वधस्तंभ उचललेला आहे किंवा ज्यांनी त्यागमय जीवन जगितलं आहे, ज्यांनी आत्मनिग्रह केलेला आहे, तसा प्रकारचं जीवन आम्हाला नको. आणि जर आम्हाला नको तर आपण काय करतो? तिसऱ्या वधस्तंभाच्याकडे जातो. आणि तिसऱ्या वधस्तंभाच्याकडे जातो तेव्हा आपण काय करतो? वधस्तंभाचा काय करतो? नाकार करतो. आणि नाकार जर करतो तर आपल्याला जावं लागेल पवित्र शास्त्रामध्ये स्पष्ट, आणि त्यामध्ये आपण जाऊया. आणि
त्यामधून आपण बघूया की जर आपण वधस्तंभाचा नाकार करतो आणि म्हणतो की आम्हाला वधस्तंभाकडे जायचं नाही, तर मग आपल्याला काय प्रभू येशू ख्रिस्ताने इब्रिकरास पत्र 6वा अध्याय काढा. इब्रिकरास पत्र 6वा अध्याय आणि या 3ऱ्या वधस्तंभाकडे आपण जाणार आहोत. इब्रिकरास पत्र अध्याय 6 आणि 4थ्या वचनापासून पुढे वाचा थोडं. इब्री 6:4 ते 6. ज्यांना एकदा प्रकाश प्राप्त झालेला आहे, तुम्हाला आणि मला, तुम्ही जगाचे प्रकाश आहात. झाला प्रकाश सर्वांना प्राप्त झाला, आपण प्रकाशात चालणार आहे. आम्ही पण म्हणतो आम्ही चालू प्रकाशात त्याच्या प्रकाशात. यस, आपण प्रकाशात चालले आहोत पुढे. यस, आपण पेंटिकॉस्ट संडे पुढच्या दिवशी बघणार आहोत. तिथे आपण म्हणणार आहोत की प्रभू स्वर्गीय कृपादान जे 9 दान आहे त्यांनी तो आम्हाला भर. येशू ख्रिस्त आणि त्याचं पवित्र वचन सांगतं शेवटच्या काळामध्ये मानव मात्रावर आत्म्याचा वर्षा होईल आणि ते वृद्ध लोकांना स्वप्न पडतील, तरुणांना दृष्टांत आणि जे काय मुलं आहेत त्यांना संदेश देण्याचं दान प्राप्त होईल. आपण कशाचा इंटरेस्ट दाखवलेला आहे? स्वर्गीय दानाचा इंटरेस्ट दाखव. पुढे, आणि पवित्र आत्म्याचे वाटेकरी झालेला आहो. पुढे, देवाचे वचन आपण ऐकलेलं आहे, आपण त्याचं पालन करण्याचा प्रयत्न करतो. आणि येणारं युग म्हणजे सियोन देश, याच्या सामर्थ्य आणि या देशाच्या मध्ये प्रवेश करण्याची इच्छा पण आमच्यामध्ये की नाही मेलो ना पाळक स्वर्गातच जायचं, दुसरं कुठे जायचं नाही. म्हणून मी माझं जीवन प्रार्थनाशील घालवणार आहे, माझ्या मुलांना शिकवणार आहे, माझ्या मुलींना शिकवणार आहे आणि माझं कुटुंब, मी आणि माझं घराणं परमेश्वराची सेवा करणार. प्रत्येक कुटुंबाचा व्यक्ती स्वर्गात जायलाच पाहिजे यासाठी मी प्रयत्न करत आहे. पुढे, ते जर पती झाले, त्यांनी म्हटलं की नाही मला हा वधस्तंभ नको, आता 3रा वधस्तंभ, आता हा वधस्तंभ मला नको, तर त्यांना पश्चाताप होईल, कारण देवाच्या पुत्राला स्वतः पुरते नव्याने वधस्तंभावर खिळतात. देवाच्या पुत्राला नव्याने वधस्तंभावर खिळतात. 3रा वधस्तंभ तो आहे ज्याच्यावर आपल्याला काय म्हणतो आपण, नाही मला वधस्तंभावर जायचं, तुला मरायचं तर मर येशू वधस्तंभ, तुला मरायचं तर मर, काट्याचं मुकुट घालायचं तर घाल, फटके खायचे खा, मला सुखी जीवन पाहिजे. तू म्हणतो ना तुला बसलेल्या फटक्याने आरोग्य, मला आरोग्य दे पण फटके नको मला. तू म्हणतो की जगामध्ये सर्व काही द्यायला आलो, तुम्ही जे काही मागाल ते मी ते देईन, ते सर्व मला दे, परंतु ते देवाचं वचन पालन मला नको. अशा प्रकारचे लोक स्पष्ट इथे सांगत आहे की ते पतित झाले तर त्यांना पश्चाताप होईल, असे त्यांचे नवीकरण करणे अशक्य आहे, त्यांना नाहीच पाहिजे. आणि त्यामुळे ते देवाच्या पुत्राला स्वतः पुरते, कोणासाठी फिरतात? स्वतः पुरते म्हणजे माझ्या जागेवर तू जा, माझ्या जागेवर तू जा, है ना. काही जण आता असतात की या रविवारी माझी बायको जाणार तर पुढच्या रविवारी मी जातो, त्याच्या पुढच्या रविवारी मुलं जातील, म्हणजे माझ्या जागेवर तुम्ही जायचा. आशीर्वाद येत राहायला पाहिजे, कधी मुलांच्याकडून यायला पाहिजे, कधी संडे स्कूलच्याकडून यायला पाहिजे, कधी बायबल स्टडी करून, आशीर्वाद हा सतत चालू राहायचे, परंतु मी नाही जाणार. रिप्लेसमेंट प्रियांनो असं नाही आहे. स्वतः पुरते, स्वतःसाठी प्रत्येकाचा वधस्तंभ आहे, स्वतःच्या सर्वांची ब्लेसिंग आहे, स्वतःसाठी मंदिर उघडलेलं आहे. आपण याचे मेंबर आहोत आणि जर मेंबर आहोत तर प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवून देव आशीर्वाद देण्यासाठी मंदिरात येतो. प्रेज द लॉर्ड. आणि जर तुमच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवला पूर्ण घराण्यावर आशीर्वाद नाही येतो. निश्चितच तुमचे लेकरं तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे, तुम्ही आपल्या आप्तजनांसाठी प्रार्थना करत, ती प्रार्थना ऐकली जाईल, परंतु त्यानंतर त्यांनी देखील मंदिरात यावं. आणि जर आपण असं करत नाही तर आपण स्वतःच्या पुरते नव्याने वधस्तंभावर येशूला खिळतो व त्याचा उघड अपमान करतो. ओपनली आपण त्याचा अपमान करतो, उघडपणे अपमान करतो की नाही मला जायचं वधस्तंभावर, जे काही सगळं शिक्षण आहे ते काय बरोबर नाही आहे, किंवा मला ते सगळं काही करता येणार नाही, मला सगळ्यांकडून हे शिक्षण खाओ पिओ मजा करो. पवित्र शास्त्रामध्ये पण लिहिले, तरुणांना लक्षात ठेवा, खा पी मजा कर, परंतु येणारे दिवस कठीण आहे. आपल्या निर्माणकर्त्याला जर तू स्मरण केलं नाही तर येणारे दिवस तुझ्यासाठी कठीण आहे. यस, तरुण लोकांसाठी विशेष करून सांगितलंय. का? कारण की तरुण सगळ्यात जास्त मोहपाशामध्ये सापडतात. तरुण सगळ्यात जास्त विद्रोही टाईपचे व्यक्ती असतात, लगेच चिडतात, लगे नाही मांगता हमको घर, नाही चाहिए हमको घर, नाही चाहिए जिंदगी, लटकून गेले फाशावर. अशा प्रकार सगळ्यात जास्त करणारे लोक कोण आहे?
तरुण लोक आहे. भांडाभांडी करणारे कोण? तरुण आहे. आजच मी बघत होतो की एक ह्याच्यामध्ये न्यूजमध्ये मुलाने आपल्या बापावर तेजाब फेकला. म्हणजे बापाला आईला मारणं, आज्ञा मोडणं तर ते फार किरकोळ झालेलं आहे. ते तर आजकाल घरोघरी दिसतं आपल्याला. परंतु हात उचलणं, शिव्या देणं हे फार कॉमन आजकाल होताना दिसत आहे. आणि अशा अवस्थेमध्ये जे दिसणारे पिता आणि माता त्यांनाच आपण मानत नाही, तर न दिसणारे पिता आणि माताचा प्रश्नच येत नाही. आपण आपल्या स्वर्गीय पित्याला मानतच नाही. आणि जर आपण त्याचा उघडपणे अपमान करतो तर देव म्हणतो हा वधस्तंभ तू नाकारतो. परत एकदा म्हणतो की चला येशू तुम्हीच चला वधस्तंभावर, आणि वधस्तंभाचे आशीर्वाद आणे दो इधर, आणे दो इधर. आम्हाला नाही जायचं, तूच सारखं वधस्तंभावर चढत राहा, माझ्यासाठी तू चढ आणि माझ्यासाठी आशीर्वाद घेऊन ये. परंतु प्रियांनो, हा तिसरा वधस्तंभ सर्वात जास्त धोकादायक वधस्तंभ आहे. कारण की येशू एकदाच वधस्तंभावर परत जाईल का? वधस्तंभावर परत येशूला वधस्तंभावर जायची गरज आहे का? नाही, वधस्तंभावर जायची गरज नाही. कारण की एकदाच त्याने सर्व कार्य पूर्ण केलेले आहे. येशू ख्रिस्ताने 6व्या उद्गारामध्ये म्हटलं मी पूर्ण झालेले आहे. आता परत वधस्तंभावर जाण्याची नियमशास्त्र आणि या सर्व गोष्टीची पूर्तता झालेली आहे. आता डोंगरावरचे प्रवचनवाले जे मी काही शिकवलेलं आहे त्याचे आज्ञापालन करा. आणि विशेष करून माझ्या मागे चालत असताना दुसऱ्या नंबरचा तुमचा वधस्तंभ घेऊन तुम्ही चढा. परंतु तुम्ही परत एक वार जर मला वधस्तंभावर खेळण्याचे प्रयत्न करत आहात तर सॉरी. कारण की येणाऱ्या दिवसाची जे काही गोष्टी आहे ते बघा. आता 7वं वचन आहे, कारण भूमी आपणावर वारंवार पडलेला पाऊस पिऊनही आपली लागवड करणाऱ्या उपयोगी अशी वनस्पती उपवजत नाही, तर उपवजत तर तिला आशीर्वाद मिळतो. पण जी भूमी काटे कुसळे उपजविते ती नापसंत व शापित होण्याच्या बेतात आलेली आहे, तिचा शेवट जाळण्यात आहे. तिचा शेवट कशात आहे? आणि पापी लोकांचा शेवट कुठे? जळण्यात आहे. हे एक लक्षात ठेवा, पापी लोकांचा शेवट जळण्यामध्ये आहे. आणि तिसऱ्या वधस्तंभाकडे आपण जेव्हा दुसरा वधस्तंभ उचलत नाही आणि दुसऱ्या वधस्तंभाच्या हिशोबाने चालत नाही, तर मग आपण तिसऱ्या वधस्तंभाच्याकडे जातो आणि तिसऱ्या वधस्तंभाच्या द्वारे आपण येशू ख्रिस्ताच्या पहिल्या वधस्तंभाचा अपमान करतो आणि म्हणतो की ते व्यर्थ आहे, मी तो वधस्तंभ उचलणार नाही. पण प्रभू येशू ख्रिस्ताचा मी नाकार करून परत एक बार येशूला म्हणतो तू माझ्या जागेवर परत वधस्तंभावर चढ. येशू किती दिवस तुम्हाला सहन करणार हो? मला सांगू द्या. आज जेव्हा आपण येशूचं सर्व काही वचन ऐकून, प्रार्थना करून, ख्रिस्ती म्हणून, बाप्तिस्मा घेऊन, तारलेले म्हणून वेगळे करून जरी वारंवार येशूचा नाकार करतो, याचा अर्थ आहे आपण येशूला दुःखी करतो. येशूला दुःखी करतो. यरुशलेमाकडे बघून येशू म्हणतोस यरुशलेम यरुशलेम, संदेष्टांचा घात करणारे यरुशलेम. हो, आमच्यासाठी आमचा तो महान संदेष्टाचा घात झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. जशी कोंबडी आपल्या पिल्लांना पंख्याखाली घेऊ इच्छिते, तशी माझी इच्छा होती की तुम्ही या, माझ्या मागे मागे चला, माझ्या वधस्तंभाच्या सावलीच्या खाली तुमचा सोपा वधस्तंभ घेऊन तुम्हाला अनुसरा. परंतु तुमची इच्छा नव्हती, तुमची इच्छा नव्हती. आणि त्यामुळे मी तुम्हाला तुमच्या त्या परिस्थितीमध्ये सोडून दिलेलं आहे. तुम्ही वागायचं तसं वागा. शेवटी ज्या प्रकारे इथे लिहिलेलं आहे की ते आपले काटे कुसरेप्रमाणे भूमी आहे आणि त्याचा शेवट जाळण्यामध्येच आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला आणि मला त्या नरकाच्या अग्नीमध्ये जळावं लागणार आहे. आणि यासाठी प्रियांनो, पहिला आणि दुसरा वधस्तंभ महत्वाचा आहे. तिसऱ्या वधस्तंभाच्याकडे जेव्हा आपण गेलो आणि आपण म्हटलं की नाही 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 प्रभूजी, आता मला काही करायचं नाही, किंवा आपण येशूचा उघड अपमान करतो, किंवा दुसऱ्या वधस्तंभाचा आपण अपमान करतो, किंवा पहिल्या वधस्तंभाला जाणून घेत नाही, तर आपण येशू ख्रिस्ताला रडवतो, येशू ख्रिस्ताला दुःखी करतो, येशू ख्रिस्ताचा अपमान करतो. कबरेच्याकडे जात असताना त्या 2 स्त्रिया रडत रडत गेल्या. काय नाव होतं कबरेच्याकडे? लाजरच्याकडे. कबरेकडे कोण गेला? मार्था आणि मारिया. आणि येशू रडला. का रडला? त्यांचा अविश्वास बघून येशू रडला. हो, येशू रडतो की मी यांच्यासाठी काय नाही केलं, मी यांच्यासाठी दुःख, मी अपमान, निंदा, यातना, वेदना, सर्व प्रकारचे क्लेश, व्याधी मी सहन केले. आज देखील माझ्या बसलेल्या फटक्याने आरोग्य मिळतं, आरोग्य घेतात, पैसा पाहिजे पैसा घेऊन जातात, सर्व काही घेतात, पण मी म्हटलेला आज्ञा पालन ते करत नाही, माझ्या इच्छेनुरूप ते चालत नाही, मी दिलेला वधस्तंभानुरूप ते स्वतःचा आत्मनिग्रह करायची तयारी करत नाही. त्यामुळे हा वधस्तंभ ते घेऊन चालत नाही आणि
ह्या वधस्तंभाला न घेतल्यामुळे, ते परत एक वार माझा उघडपणे अपमान केल्यामुळे मला तिसऱ्या वधस्तंभाकडे जाऊ इच्छितात की प्रभू येशू ख्रिस्ताला परत वधस्तंभावर खिळा, माझ्यासाठी वधस्तंभावर खिळा, मला वधस्तंभावर जायचं नाही. आणि प्रियांनो, या 3 वधस्तंभापैकी प्रत्येक वधस्तंभ आज आपल्या समोर उभा आहे. प्रेज द लॉर्ड. वधस्तंभ खऱ्या अर्थाने 3ही वधस्तंभापैकी जे वधस्तंभ आहे ते कोणासाठी नियोजित केले होते? तुमच्या आणि माझ्यासाठी. येशूने कोणताही पाप केलं नव्हतं, परंतु तुमचे आणि माझे पाप जर त्याने वाहिलेले आहे, तुम्हाला आणि मला मुक्ती जर दिलेली आहे, तर आपण काय करायचं आहे? आपण येशूला आपला वधस्तंभ घेऊन अनुसरायचा. परंतु त्या अगोदर लिहिले आहे की आपला आत्मनिग्रह करून आपला वधस्तंभ घेऊन आपल्याला अनुसरायचा आहे. आपला वधस्तंभ कुठे आहे? आपण काय प्रकारे येशूसाठी त्याग करतो? साधा चर्चला यायला, उन्हात यायला आपल्याला जरा जीवावर येतं. आपल्याला मंदिरामधून काही जे भक्तीचे काळ आहे, त्याला बायबल स्टडी म्हणतो, चेन प्रेयर आहे, त्यामध्ये यायची इच्छा नाही. आपण आपल्या घरी बायबल वाचत नाही, लवकर निघत नाही. आपण म्हणतो नाही नाही जाता जाता रस्त्यात बायबल कुठे मोबाईलमध्ये वाचत. आपण आपल्या घरी प्रार्थनेला बसत नाही, ना आपली वैयक्तिक प्रार्थना, ना निश्चित मुलाबाळांच्या सह प्रार्थना. हे कशा प्रकारचं वधस्तंभ उचलणं आहे आपल्या जीवनामध्ये. परंतु आपल्या घरामध्ये आजारपण आला, आपला कोणीतरी ऍडमिट झाला, मग गुडघ्यावर येतो, मग उपवास करतो, मग हा ब्रदर, मग तो सिस्टर, मग ह्यानी प्रार्थना करावी, मग त्यांनी प्रार्थना करावी. मग का देव आम्हाला आठवतो? हो प्रियांनो, जर आपण नियमित येशूमध्ये विश्वासात चाललो, तर येशू म्हणतो की ज्या जीवनामध्ये धार्मिकता आणि नीतिमत्वता आहे, मग मी तर सर्व काही मी त्याला देणार. प्रेज द लॉर्ड. आणि तो द्यायला तयार असताना आपण तो वधस्तंभ उचलायला तयार नाही. आपल्याला सोयीचा वधस्तंभ आपला हाच आहे की परिस्थिती आली की लगेच खड्डा खोदा, प्यास लगी तो खड्डा खोदा, आणि मग प्यास गई विसरून जातो. आणि अशा प्रकारचं जीवन जगणाऱ्यांना येशूचा त्या वधस्तंभाचा अपमान करत परत एक वार तिसऱ्या वधस्तंभाकडे येशूला घेऊन जातो. आणि जर घेऊन जातो तर आज येशू आपल्याला हेच म्हणत आहे की फिरा, वळा, बघा मी तुमची वाट बघत आहे. आज जरी वधस्तंभावर येशू ख्रिस्त आहे का? नाही. त्याने वधस्तंभाच्या त्या मृत्यू आणि त्याचप्रमाणे दिलेला तो प्याला यशस्वीरित्या पार पाडत त्याने सर्व काही पूर्ण केलेले आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आज येशूची काय अपेक्षा आहे? आम्ही देखील आपल्या जीवनामध्ये तो वधस्तंभ घेऊन ही आपली धाव पूर्ण करायला पाहिजे. आणि जर आपण पूर्ण केली तर तो म्हणणार आहे, शाबास भल्या विश्वासू असा, तू थोडक्याबद्दल, मोठा वधस्तंभ तुला दिला नाही, थोडका वधस्तंभ दिला, त्याबद्दल तू विश्वासू राहिला, आता मी तुझी नेमणूक स्वर्गामध्ये भोवतांवर करेल. परंतु तसं आपण करणार नाही. आपण म्हणणार नाही नाही नाही, आम्हाला तसं करायचं नाही, आम्हाला त्या प्रकार नको. तर मग येशूला म्हणतो, प्रभू तूच जा वधस्तंभावर, तूच लढत बस, तूच दुःख सहन कर, तूच क्लेश सहन कर. पण येशू आता परत वधस्तंभावर जाणार नाही. परंतु येशूला वधस्तंभाच्या वेदना तुमच्या आणि माझ्यामुळे होतात. प्रेज द लॉर्ड. वधस्तंभ हातापायाच्या खिळ्याच्या वेदनापेक्षा हृदयाच्या वेदना फार महत्वाच्या. अनेक जण म्हणतो काय अश्रू जरी निघत नसते पण हृदय रडतं. कारण की आपल्याला माहित आहे देहाच्या वेदनापेक्षा मनाच्या वेदना जास्त त्रास देतात. हातापायाच्या वेदनेमुळे झोप लागते, परंतु मनाच्या वेदनेमुळे झोप पण उडून जाते, खाणं पिणंही विसरतो, जगणं विसरून जातो, आणि शेवटी आपण म्हणतो बस आता नाही जगायचं मला. ही वेदना आपण देवाला देत आहोत. आणि यासाठी आपण फिरावं, या 3 वधस्तंभाचा गांभीर्याने विचार करावा. देव तुम्हाला आशीर्वाद देव. यानंतर संडे स्कूलच्या लेकरांनी कृपया खाली यायचं आहे. त्यांचा कार्यक्रम आपण घेणार आहोत. त्यांनी त्वरित खाली यावं. प्रार्थना करूया. प्रभू, आज आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देत आहोत, कारण की आज परत एक वार तुझ्या चरणी, तुझ्या सानिध्यात, तुझ्या समक्षतेत तू आम्हाला ही बाब सांगत आहे की जे या वधस्तंभाकडे बघतात त्यांनी 3 वधस्तंभ घेतले. हो पवित्र परमेश्वर, आज देखील त्या 3 वधस्तंभामध्ये एक महत्वाचा मधोमध वधस्तंभ तो येशू तुझा आहे. आणि त्या वधस्तंभावर सर्व कार्य परिपूर्णरित्या पूर्ण झालेले. ते माझ्यासाठी, माझ्या सुटकेसाठी, माझ्या मुक्तीसाठी, माझ्या तारणासाठी, माझ्या आरोग्यासाठी, मला शाप मुक्तीसाठी, सैतानाला ठेचण्यासाठी, मृत्यूला विजय मिळवण्यासाठी हो येशू तू सहन केलेला आहे. कृताचा प्याला पिऊन पित्या परत एक वार आम्हाला तू मुक्तीचं जीवन दिलेलं आहे. परंतु आम्हाला सोयीचा वधस्तंभ, सोयीचा जो उचलण्याची वेळ आली तर पित्या आम्ही मागे पुढे बघतो. आज पित्या तो सोयीचा वधस्तंभाच्या कडे आम्ही जे शिक्षण घेतलेले त्या अनुपवित्र पित्या आत्मनिग्रह करावा आणि आपला वधस्तंभ घेऊन तुला अनुसरावा. आणि ते आत्मनिग्रह काय ते आम्ही शिकलेलो आहोत पित्या. त्यानु तुला आवडणाऱ्या सर्व गोष्टी आम्ही करावा. तुझ्या आज्ञापालन आमच्या जीवनामध्ये असावा. आणि जर आहे आणि पवित्र पित्या आम्ही तुझ्या वचनात चालतो आणि पित्या तू तुझा दाखवलेला मार्ग ज्याच्याबद्दल तू सांगितलं की जे माझे शिष्य होऊ इच्छितात त्यांनी आपला वधस्तंभ घेऊन मला अनुसरावे. हो येशू, आम्ही तुला अनुसरत आहोत.
तर मग आम्हाला तिसऱ्या वधस्तंभाकडे जायची गरज नाही. परंतु अनेकदा आम्ही अर्धवट अनुसरतो, मध्येच वधस्तंभ टाकून देतो आणि परत एक वार ती वेदना जी प्रथम वधस्तंभावर येशू तू सहन केलेली, त्या वधस्तंभावर परत एक वार येशूला खिळण्याचा प्रयत्न करतो. आणि जर आम्ही वधस्तंभाचा अपमान करतो तर निश्चितच ते अग्नीमध्ये टाकणाऱ्या काटा कुसळ्याचं प्रमाण आम्ही जाळण्यात येणार आहोत. कारण की आम्हासाठी जे जे बनवलं नाही ते अग्नीचं आणि गंधकाचं सरोवर आमची वाट बघत आहे. आज पित्या हे रहस्य जाणून घेत असताना तुम्हाला बुद्धी दे, सामर्थ्य दे. धन, पैसा, कुटुंब, जग व दैहिक गोष्टी ह्या महत्वाच्या जरी असल्या, परंतु या सर्वांपेक्षा महत्वाच्या गोष्टी येशू तू आहे. तुझ्या आज्ञापालन आणि तुझ्या वचनामध्ये चालणं आणि तुझी सेवा होय, आणि ती जर आम्ही करत राहिलो तरच आम्हाला देवाचं राज्य मिळणार. परंतु आम्ही धन, पैसा, कुटुंब, लेकरं, समस्या, आजार, विकार, व्याधी ह्यांनाच महत्व देत फिरतो आणि त्याचा परिणाम हा होतो की आम्ही त्याच्यामध्ये बांधले जातो. आज प्रभू जे काही या सर्व मध्ये बांधले गेले, येशूच्या नावात आम्ही तुला मोकळे घोषित करतो. हो, येशूकडे बघा, येशूच्या त्या वधस्तंभाच्याकडे बघा. येशू ख्रिस्ताने तुम्हाला मुक्तीसाठी स्वतःला त्या वधस्तंभावर बांधून घेतलेलं आहे. आज येशू तू आम्हाला मुक्त करत असताना आम्ही तुझ्यामध्ये चालावा, तुझ्या मार्गात चालावा अशी अनुग्रह, कृपा आणि दया कर. धन्यवाद येशूला, प्रभू येशूच्या नावात. आमेन, आमेन, आमेन. यावेळेस संडे स्कूल